सर्वात स्ट्रिक्ट डाएट आणि जिम करून तुम्ही 5 किलो वजन कमी करता, पण डाएट सोडलं की काही महिन्यातच ते दुप्पट वेगाने परत वाढतं. असं तुमच्यासोबतही होत आहे का? नमस्कार, मी डॉक्टर अक्षता भानगिरे. आज आपण समजून घेऊया की हे बाउन्स बॅक होणारं वजन थांबवून होमिओपॅथी आणि योग्य लाईफस्टाईलच्या मदतीने आपण लठ्ठपणावर नैसर्गिकरित्या कशी मात करू शकतो. सर्वात आधी हे समजून घ्या की होमिओपॅथी हेल्प्स यू टू फिक्स द इंजिन. म्हणजे तुमच्या गाडीचं इंजिन आतून खराब झालंय, अशा वेळी तुम्ही गाडीत पेट्रोल कमी टाकून गाडीचा परफॉर्मन्स सुधारेल का? अजिबात नाही. यू विल हॅव टू फिक्स द इंजिन, राईट? डाएट आणि जिमचं अगदी असंच आहे. ते फार महत्त्वाचे आहेतच, पण फक्त कॅलरीज जाळण्याचं वरवरचं काम करतात. पण तुमचं वजन वाढण्याचं मूळ कारण असतं तुमचं स्लो झालेलं मेटाबॉलिझम, थायरॉइड, PCOD किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स. होमिओपॅथी शरीराचं हे बिघडलेलं इंजिन आणि हॉर्मोन्स मुळापासून रिपेअर करण्यावर काम करतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमाइज ट्रीटमेंट. प्रत्येकाचं वजन वाढण्याचं कारण वेगळं असतं. काहींचं पोट स्ट्रेसमुळे सुटतं, तर काहींना गोड खाण्याची सतत इच्छा होत असते. होमिओपॅथीमध्ये सर्वांसाठी एकच औषध असा प्रकार नसतो. तुमची प्रकृती, लाईफस्टाईल, ताणतणाव बघून फक्त तुमच्यासाठी असं खास औषध निवडलं जातं. आणि तिसरं म्हणजे लाईफस्टाईलची जोड. फक्त औषधं खाऊन कोणतीही जादू होत नाही. होमिओपॅथी तुमच्या शरीराचं ब्लॉक झालेलं फॅट बर्निंग इंजिन पुन्हा चालू करते, पण त्याला योग्य आहार आणि व्यायामाची जोड देणं अत्यंत आवश्यक आहे. यामुळे कमी झालेलं वजन पुन्हा वेगाने बाउन्स बॅक होण्याची शक्यता खूप कमी होते. त्यामुळे लठ्ठपणाला घाबरून स्वतःला उपाशी ठेवणं आजच थांबवा. भूक न मारता नैसर्गिक पद्धतीने वजन नियंत्रणात आणण्यासाठी तुमच्या जवळपासच्या होमिओपॅथी डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. फक्त डाएटच्या मागे धावण्यापेक्षा योग्य मार्ग, होलिस्टिक सोल्युशन्स निवडा आणि अशाच सायंटिफिक माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका.